कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचल काप सुटला, दुष्टाचल काप सुटला, कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर, आनंद करते घरोघर, आनंद प्रेम आनंदे नाचते, प्रेम आनंदे नाचते, प्रेम आनंदे नाचते, प्रेम आनंदे नाचते, प्रेम आनंदे होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, कृष्ण मने हरती दोष, हरती दोष, मने हरती दोष, आनंदाने करता घोष, 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 होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, जय हो विठ्ठल विठ्ठल
पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा करो दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने दुसरे संतातिया दुसरे संतातिया करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजस्तेजः स्फुरदिप्रदेश विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मितव कळा कुसरी काहीच नेने
बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुते देखात या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बुबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग भगवंताचे महान भगवत भक्त देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे विठ्ठल अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा आहे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं लीलांचं वर्णन करणारा अभंग आहे अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा मौजेग्राम श्री संत नामदेव नगर आर्णी या पवित्र भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या नामदेवरायांच्या कृपा प्रसादानं समस्त ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी भाविक मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या योगदानानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधील आजच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा प्रसादाची सेवा समारोपाची सेवा माझ्यासारख्या पामराला तुम्हा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा म्हणायला हरकत नाही हा प्रतिवर्षाला तुम्ही कुठली ना कुठली सेवा देता पण याही वर्षी काल्याचं कीर्तन माझ्याकडे तुम्ही सर्वांनी मिळून दिलं त्यामुळे पुन्हा एकदा समस्त नामदेव नगरवासियांच्या चरणी साष्टांग दंडवत नाही तर बऱ्याच गावात काय होतं एखादा वर्ष जर काला झाला त्या महाराजांना जर काला केला तर पुढल्या वर्षी जर ते आलं तर त्याला म्हणतात का आला म्हणजे सारखं नको पण तुमचं प्रेम सर्वाचं अखंडित आहे चला पटकन आहे का जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं तोंड भरून वर्णन करतायत भगवंताच्या लीलाचं वर्णन करतायत भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतीर्ण झाला भगवंताचा जन्म झाला त्यावेळेला भगवान परमात्म्यांनी गोपाळासोबत ज्या लीला केल्या गोप गोपिकांना भक्तिरसाचा जो आनंद दिला जो काल्याचा प्रसाद त्या भाविकांना भगवंताने दिला त्याचं वर्णन तुकोबाराय करतायत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि तुकोबाराय बघा बारीक आहे का काल्याचं निरूपण आणि इतर कीर्तनाचं निरूपण थोडंसं वेगळं असतं विषयामध्ये थोडा मोठा फरक आहे इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य सांगितलं जातं पण आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला विशेष प्राधान्य दिलं गेलंय कीर्तनकार कुणी असू द्या आजच्या दिवशी त्याला काल्याचाच अभंग घ्यावा लागतो आणि भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करावं लागतं ही नियमावली आहे वारकरी संप्रदायाची काही लिखित नियम आहेत काही अलिखित नियम आहेत काही वारकरी दंडक आहेत त्या दंडकाचं तुम्ही आम्हाला तंतोतंत पालन केलं पाहिजे पहिल्या दिवसापासून ती काल्याच्या कीर्तनापर्यंत कुठल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा कोणत्या अभंगावर निरूपण करावं याच्यासाठी एक नियमावली आहे आणि त्या नियमाचं पालन करत असताना शेवटचा दिवस हा काल्याचा आहे काला 1 दिवसाचा असू द्या काला 2 दिवसाचा असू द्या सप्ताह 7 दिवसाचा असू द्या 5 दिवसाचा असू द्या महिन्याचा असू द्या नाही तर वर्षाचा असू द्या त्या सप्ताहाचा समारोप त्या सप्ताहाचा शेवट काल्यानं होतो काला झाला म्हणजे सप्ताह झाला ही वेगळं सांगायची गरज नाही आजचा दिवस म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आनंदाचा आहे आज साक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा
तुम्ही आम्हाला प्रसाद देणार आहेत. तो आनंद रूपी प्रसाद आहे, तो मोक्ष रूपी प्रसाद आहे आणि तो प्रसाद ग्रहण करण्याकरता तुम्ही आम्ही सर्व भाविक मंडळी एकत्रित आलेलो आहोत. म्हणून आजच्या दिवशी सर्वांना मिळून माझ्या भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं आज उच्चारण करायचं आहे. भगवंतानी 3 ठिकाणी चरित्र केलं. पहिलं चरित्र गोकुळामध्ये, दुसरं चरित्र वृंदावनामध्ये आणि तिसरं चरित्र मथुरेमध्ये. या 3ही चरित्रापैकी नेमकं कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे? हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने रांगता रांगता गोपाळासोबत गायी राखताना जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे. आजच्या चरित्राचे विशेष महत्व काय, त्याचं कारण आहे बघा, नीट ऐका. प्रभू रामचंद्रांचं चरित्र नुसतं ऐकून चालत नाही, नुसतं वाचून चालत नाही, तर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं अनुकरण करावं लागतं. बघा, प्रभू रामचंद्रामध्ये आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये किती मोठा फरक आहे, दोघांच्या चरित्रामध्ये किती तफावत आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र नुसतं ऐकून चालत नाही, त्या चरित्राप्रमाणे वागावं लागतं. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं अनुकरण जीवनात करावं लागतं. आणि जर आपण केलं, प्रभू रामचंद्रासारखं जर आपण वागू लागलो, तर आदर्श प्रपंचही आपला होईल आणि आपला परमार्थ सुद्धा सिद्धीला जाईल. म्हणून आचरण करायचं असेल प्रभू रामचंद्राचं करावं आणि उच्चारण माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं, माझ्या कृष्ण कन्हैयासारखं आचरण करायचं नाही. जे कृष्णाने केलं ते करायचा प्रयत्न करायचा नाही. खरं तर देवानं केले ते करायचा प्रयत्न करूच नाही. कर्म करून कर्मापेक्षा जो मुक्त असतो, वेगळा असतो, त्याचं नाव देव आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगवणी ब्रह्मचारी. 16,108 पत्न्या होत्या देवाला, बरोबर आहे की नाही? पण अखंड ब्रह्मचर्याचं पालन माझ्या भगवंतानी केलं, ते तुम्हाला आम्हाला कधी शक्य होणार नाही. कर्म करून कर्मापेक्षा वेगळा राहतो तो देव आहे, त्याचं नाव देव आहे. म्हणून देवानं केलं ते करायच्या भानगडीत पडायचं नाही. 2, मग राक्षसाने केलं ते करावं का? राक्षसाने जे केलं ते सुद्धा करायच्या भानगडीत पडायचं नाही. मग करावं काय? करू संती केले ते मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते किंवा वाचा बोले वेदनीती. करू संती केले ते, साधू संतांनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजच्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे. आजचं चरित्र नुसतं ऐकायचं आणि सांगायचं, एवढं जरी केलं तरी आपल्या जीवनात पुण्य प्राप्त होतं. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता ऐका, भगवंत मथुरेत प्रगट झाला आणि जन्मोत्सव गोकुळामध्ये साजरा केला. देवाचं प्रागट्य कुठं झालं? मथुरा नगरीमध्ये. आणि देवाचा जन्मोत्सव कुठं साजरा केला? गोकुळामध्ये. आता देव कधी प्रगट होतो? धर्माच्या रक्षणाकरता आणि दुष्टाच्या संहाराकरता देवाचं प्रागट्य आहे, देव अवतीर्ण होतो. देवाच्या अवताराचं हे मूळ कारण आहे, देवाचं स्वतःचं वचन आहे. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावया जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवाच्या अवताराचं मूळ कारण आहे धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना भक्ताच्या रक्षणा करता आणि दुष्टांच्या संहारा करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण होतात हे देवाच्या अवताराचं कारण आहे। मग द्वापार युगामध्ये सुद्धा देवाने अवतार घेतला त्याच्याही पाठीमागे हेच कारण आहे पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसे झाले ओझे त्यांचे या धरणी मातेला पापांचा भार सहन झाला नाही। कंस चाणूर मुष्टी कागासूर बकासूर तृणावत अशी अनेक राक्षस या भूतलावर जन्माला आली। पाप कर्म दुराचार त्यांच्याकडून होऊ लागला पुण्यवान लोकांना त्रास होऊ लागला गायी ब्राह्मणाची हत्या होऊ लागली स्त्रियांवर अत्याचार होऊ लागला यज्ञ याग बंद पडू लागले आणि आता मात्र या धरणी मातेला तो पापांचा भार सहन झाला नाही। या धरणी मातेनं पृथ्वी मातेनं गो मातेचं रूप धारण केलं ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला आपलं गाऱ्हाणं सांगितलं भगवंता हा पापाचा भार आता मला सहन होत नाही। ब्रह्मदेव आणि 33 कोटी देव मिळून भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले आपलं गाऱ्हाणं भगवंताला सांगितलं भगवंतानं सांगितलं चिंता करू नका या पापी कंसाचा नाश करण्याकरता आणि भक्ताचं प्रतिपालन करण्याकरता आता मी अवतार घेणार आहे। अवताराचं नियोजन भगवान परमात्मा करतायत पण भगवंत म्हणतायत हे बघा हे कार्य माझ्या एकट्याचं नाही तुम्ही सगळेजण मिळून मला जर सहकार्य करत असाल तर निश्चित हे कार्य पूर्णत्वाला जाईल। आपण सगळे मिळून या पापी कंसाचा नाश करू। 33 कोटी देवदेवतांना गोप गोपिका म्हणून गोकुळामध्ये अवतार घ्यायला देवानी सांगितलं। शेषाला सांगितलं तू रोहिणीच्या गर्भामध्ये बलभद्र म्हणून अवतार धारण कर। लक्ष्मीला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा थोडासा गेन वाढवा कौंडण्यपुराला जा आणि रुक्मिणी म्हणून अवतार धारण कर आणि मी स्वतः वसुदेव आणि देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून अवतार धारण करतो। देवाने अवताराचं सगळं नियोजन केलं आणि ठरल्याप्रमाणे इकडे वसुदेव देवकी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला लग्न समारंभ पार पडला। शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायको गजमुख मोरेश्वर सिद्धिदो बल्लाळो मुरुडो विनायक छान वाटते की नाही? ज्याचं वय 75 आहे ती सुद्धा हसेल छान वाटते मला छान वाटते।
नुसती मंगळाष्टिका जरी ऐकली तर काय काय लोकांना आपले लग्न आठवते. बरोबर आहे की नाही? म्हणजे आनंद आहे, आनंद आहे. काही क्षणाचा का होईना पण तो आनंद आहे. माणसाच्या जीवनातला आनंदी प्रसंग, मंगल प्रसंग, शुभ प्रसंग म्हणजे लग्न आहे. आणि मंगळाष्टिका कुणाला चांगली वाटते सांगू का? ज्याचं लग्न झालं नाही त्याला लय गोड वाटते महाराज, लय. ते नुसतं मंगळाष्टिका ऐकताना असं मन लावून ऐकते, म्हणते कब आएगा ये दिन मेरी जिंदगी में, कधी येईल हा दिवस माझ्या जीवनात. बरोबर आहे की नाही? मंगळाष्टिका चांगली कुणाला वाटते? ज्याचं लग्न झालं नाही त्याला बाबा. आणि ज्याचं झालंय त्याचं डोसकं उठतंय. काय किरकिर लावली, उरका लवकर पाहुणे जेवायचे. बरोबर आहे की नाही? लग्न प्रसंग आनंदानं थाटामाटात लग्न पार पडलं. आणि लग्नाच्या संध्याकाळच्या म्हणजे दिवशी लग्नाची वरात निघाली. रथामध्ये वसुदेव देवकी बसलेले आहेत. मथुरा नगरीचा राजा कंस रथावर सारथीमधून बसला. आनंदानं आपल्या बहिणीच्या लग्नाची वरात तो काढत होता. ढोल धमामे ताशे वाजत होते. पण अचानक आकाशवाणी झाली. आकाशाची बारी सांगत असे कंसा, माती हा भरवसा बोलनाचा, माती हा भरवसा बोलनाचा. रासनी संग करायचं कमी वेळात. बरोबर आहे का? नाही तर पूर्वीसारखं मग तिफणी वेगळी, रासनी वेगळी. तिफणीला 2 बैल, रासनीला 2 बैल, 2 मालक, 2 रुमणी. उगच वेळ जात होता. वैरणीचा विनाश. आता तसं राहिलं नाही. 2 बैल नाही, 2 तिफणी नाहीत, काय नाही. एकाच ट्रॅक्टर मध्ये सगळं आहे का नाही? पेरणी आता बैलावर राहिली नाही, जवळपास ट्रॅक्टरवर झाली. बाबा झाली का नाही? एकदाच सगळं खताचं ब्याचं घेऊन शेतात जायचं. आणि त्या ट्रॅक्टर मध्ये एकदा उलटिलं, त्याच्यातच मकवन, मका, त्याच्यातच तीळ, सगळं एकातच मोहऱ्या बिहऱ्या घालायचं. आणि मग मालक म्हणतो, अय ये उरकून ते ट्रॅक्टरवाल्याला. पूर्वी लई चांगली परंपरा होती बाबा, खूप सुंदर होती. पूर्वीचे लोक पेरणी करायला जर शेतात गेले तर तिफणीची पूजा करायची. पूजा करायचे, नारळ फोडायचे. आणि पहिली मूठ पेरणी करताना बी असतं का नाही, जे बीज आपण पेरणार आहोत ते बीजाची मूठ हातात घ्यायचे. आणि पहिली मूठ त्या चाड्यावर ठेवून सोडताना राम कृष्ण हरी म्हणून सोडायचे. देवाचं नाव घेऊन पेरणी करायची. म्हणून बघा पूर्वीची पिकं काय होते महाराज. जवारीचा लुंगा असा होता, आता असा असे होते लुंगी. देवाचं नाव घेऊन केलेलं कार्य पूर्णत्वाला जातं, चांगल्या प्रकारे पार पडतं. आता ते ट्रॅक्टरवालं कुठं त्या पंजीची पूजा करत नाही. त्यानं काय रामकृष्ण हरी म्हणून ट्रॅक्टर चालू करीत नाही. त्यानं एकदा मेमरी घातली मधी, मग आता ते देवाचं गाणं आहे का काय त्याचं त्याला माहिती. आणि जर सुरू केलं आणि पुढं बघितलं का नाही, नळा कोंडलाय का काय नाही, फक्त रान किती निघाले एवढं बघतंय. बरोबर आहे की नाही? तसं आपल्याला कमी वेळात जास्त सांगत असे कंसा, मान्य हा भरवसा बोल. ए कंसा, तू काय मला मारणार राजा आहे? त्या देवकीच्या पोटी 8वा जो मुलगा आहे ना, तो मुलगा तुझा शत्रू आहे. तो तुझा नाश करणार आहे. तो तुझा काळ बनून जन्माला येणार आहे. ज्या बहिणीच्या लग्नाची वरात तू काढतोस ना, त्याच बहिणीच्या पोटी जन्माला येणारा तुला मुलगा मारणार आहे. हे ज्या वेळेला कंस मामाला कळालं, घेऊन या खड्ग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवाने हात पकडला. कंसा, तुझी बहीण तुला मारणार नाही, तिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे. मी वचन देतो तुला, देवकीपासून जन्माला येणारी प्रत्येक संतती मी तुला दान करेन. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. वसुदेवाच्या शब्दावर विश्वास होता कंस मामाचा. 1 वर्ष नजर कैदेमध्ये दोघांना ठेवलं. पहिला मुलगा झाला, पुत्रप्राप्ती झाली. बोलल्याप्रमाणे तो मुलगा कंस मामाला वसुदेवाने आणून दिला.
कंस मामानं त्या मुलाच्या पायाला पकडलं, गरगर फिरवलं, शिळवर आपटून मारलं. एक मुलगा नाही मारला, 6 मुलं देवकी मातेची मारली. 7वा योग माईनं रोहिणीच्या गर्भात नेऊन प्रस्थापित केला आणि 8व्यांदा माझा भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाला. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय हो. जगाचा मालक प्रगट झाला. आता देव प्रगट झालाय म्हणल्यावर त्रिभुवनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. 33 कोटी देवदेवतांनी पुष्पांची वृष्टी केली, फुलांचा वर्षाव केला आणि भगवंताच्या नामाचा जय घोष त्रिभुवनात होऊ लागला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. तसा आनंद आपल्या सुद्धा नामदेवनगर मध्ये आपण केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज साक्षात भगवान कृष्ण परमात्मा आपल्या नामदेवनगर मध्ये येणार आहेत. देव कुठं असतो सांगू का? घ्या देवाचा पत्ता. देव वैकुंठात नाही, देव मंदिरात नाही, देव कोणाच्या हृदयात नाही, देव चराचरामध्ये. पण चराचरामध्ये असलेला देव नेमका येतो कुठं? स्वतः देव सांगतोय, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. जिथं जिथं भगवंताचं भजन असतं, जिथं जिथं प्रेमाचं चिंतन आहे, तिथं भगवान परमात्मा प्रगट होतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयम नच मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देव आपल्या जवळ आहे, पण जवळ असलेला देव जर प्राप्त करायचा असेल, जवळ असलेला देव जर आपल्याला मिळावा असं वाटत असेल, तर मात्र भगवंताचं चिंतन करावं लागतं, देवाचं स्वागत करावं लागतं. सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा. वा. आणि टाळी वाजून प्रेमानं माझ्या भगवंताचं स्वागत करायचं. थोडा आवाज वाढवा, थोडा 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 मोकळा करा. स्वागतम कृष्णा सुस्वागतो कृष्णा, स्वागतो कृष्णा, सुस्वागतो कृष्णा. हात हात हात. स्वागतम कृष्णा,
जगाचा मालक प्रगट झाला. भगवान परमात्मा मथुरा नगरीमध्ये कारागृहात प्रगट झाला. 8 वर्षाची बालमूर्ती चतुर्भुज रूप धारण केलं देवानं आणि भगवान परमात्मा प्रगट झाला आणि भगवंत देवकी मातेला बोलू लागला, मैया या ये उठ ना ग, अगं मी आलोय, या कंसाचा नाश करण्याकरता मी आलोय ग, तुझं दुःख दूर करण्याकरता, या भक्तांना आनंदी करण्याकरता साक्षात मी प्रगट झालोय, मैया उठ. देवकी मातेने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर साक्षात जगाचा मालक समोर दिसला. ऐका महिला मंडळ, देव पोटाला येणं, जगाच्या मालकाचं दर्शन होणं काही भाग्य असलो. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं पदरात, अनेक जन्माची भक्ती असावी लागते आपल्या जीवनात, तर साक्षात ईश्वराचं दर्शन होतं. बरं, दर्शन कोणालाही होत नाही. देवकी मातेच्या एका जन्माचं हे फल नव्हतं, एका जन्मातली ही भक्ती नव्हती, अनेक जन्माचं पुण्य फळाला आलं होतं. साक्षात देव पुढं प्रगट झाला. देवाचं डोळे भरून दर्शन माझ्या देवकी मैयानं घेतलं. सावळे सुंदर रूप मनोहर राहे निरंतर हृदयी माझ्या. भगवंताचं सावळं सुंदर साजीर गोजीर रूप देवकी मैयानं डोळे भरून पाहिलं आणि तेच रूप हृदयस्थ साठवलं. पण पुन्हा लक्षात आलं, बाबा हे देवा, तू जन्माला आलाय खरा, तू प्रगट झालाय खरा, पण कंस मामा दुष्ट आहे रे. तुझा मामा कंस दुराचारी आहे, पापी आहे. त्यानं तुझे 6 भाऊ शिळवर आपटून मारलेत. कदाचित तुला सुद्धा तो मारण्याची शक्यता आहे. भगवंतानं सांगितलं, मैया चिंता करू नको, एक काम कर, बाबांना सांग मला आता इथं ठेवूच नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, शॉर्ट बट स्वीट, शॉर्टकटनं जायचं आहे की नाही, शॉर्टकटनं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मैया मला गोकुळामध्ये नेऊन ठेव, तिथं माया जन्माला आली आहे, ती माया परत घेऊन या असं बाबांना सांग. नंदबाबांनी आपलं वसुदेवाने सगळं ऐकलं आणि वसुदेव जे म्हणतायत, काना तुला बोलायला सोपं जातं, काही गोष्टी बोलायला बऱ्या असतात पण तसं करायला खूप कठीण असतात, बरोबर आहे की नाही, खूप अवघड आहे. काय माळ घालून कीर्तन करू नका, अवघड असतोय, होय घाल बर. बोल बोलता वाटे सोपे करणे करता तिरकाले. बोलणं लय सोपं आहे महाराज, बोलणं लय सोपं आहे, पण प्रत्यक्ष कृती करायचं म्हणलं की अवघड आहे. तुम्हाला काय वाटतंय, इथं येऊन बोलणं सोपं आहे का? खूप मोठी जबाबदारी आहे. इथं बोलून जर एखादा चुकीचा शब्द गेला, इथं उभा टाकून जर एखादा चुकीचा संदेश गेला तर बघा, असं म्हणतात मुखात गेलेलं विष फक्त एका माणसाला मारतं. मुखात गेलेलं विष फक्त एका माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष अनेक लोकांचा नाश करतं. म्हणून इथं बोलत असताना तोलून मोलून बोललं पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे. येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे, तसं नसतं बघा, आहे की नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमाला धरून चालावं लागतं. जी वाट साधू संतांनी दाखवली ती वाट आपल्याला पुढे चालवत न्यायची असते. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. संतांचे संगती, संतांनी सांगितलंय त्या तो मार्ग आपण स्वीकारायचा, बरोबर आहे की नाही. सोपं नाही. वसुदेवजी म्हणतात, कान्हा तुला बोलायला सोपं आहे, आम्हाला इथून उचला, गोकुळामध्ये नेऊन ठेवा. पण खरं सांगू का कृष्णा, ए बाळा, आमच्या हातामध्ये बेडे आहेत, पायामध्ये बेडे आहेत, गळ्यामध्ये साखळदंड आहेत. तुझ्या कंस मामानं दरवाजाला कुलप लावलेत, रक्षपाळ डोळ्यामध्ये तेल घालून जागे आहेत, आम्ही तुला न्यावं तरी कसं. भगवंतानं सांगितलं, बाबा तुम्ही बंधनाची चिंता करू नका, तुम्ही फक्त मला उचला. उचलिला कमळापती पायाची बंधने गळती. बघा, ज्याला बंधनातून मुक्त व्हायचं आहे त्यानं फक्त देव उचलायचा, बाकीची चिंता करायची. आणि पायाला हात लावून सांगतो तुमच्या सगळ्यांच्या, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांनी गोपीचंदनाचा टिळा आपल्या भाळाला लावलाय, कपाळाला लावलाय, ज्याला भजनाचा छंद आहे, नित्य नियमाची पंढरीची वारी ज्याच्या जीवनात आहे, एकादशीचं पवित्र व्रत ज्याच्या जीवनात आहे,
आणि भगवंताचं अखंड चिंतन ज्याच्या जीवनात आहे त्यानं मरेपर्यंत कधी चिंता करायची नाही. का सांगू का? निष्ठावंत भक्ताची चिंता माझा भगवंत करतो. आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची माझे नाथ बाबा सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसी तुझे चिंता त्यासी. जे आवडीनं प्रेमानं भगवंताचं भजन करतात, आवडीनं भगवंताची सेवा करतात, साधू संतांची सेवा करतात, त्याची चिंता पांडुरंगाला लागते. म्हणून तुम्ही प्रमाण ऐका, उदाहरण ऐका, तुम्हाला विश्वास नसेल कदाचित. ज्या ज्या साधू संतांनी, ज्या ज्या भगवत भक्तांनी फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन केलं त्याच्या संसाराची चिंता माझ्या देवानं केली. माती तडविताना ही देहस्थिती. गोरोबा काकांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आठवीत चित्ती पांडुरंग. गोरोबा काकांनी स्वतःच्या संसाराची तीळ मात्र चिंता केली नाही. कर्म करत राहिले, प्रपंचातलं कार्य करत राहिले, आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पार पडत राहिले, पण मुखानं भगवत चिंतन होतं, अंतकरण देवाच्या चरणी स्थिर होतं. बरोबर आहे की नाही? रात्रंदिवस पांडुरंगाचं चिंतन केलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी, पांडुरंग ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाशी सांभाळी. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं चिंतन केलं, एवढं चिंतन केलं की गोरोबा काकाच्या संसाराची चिंता देवाला लागली. गोरोबा काकांचे माठ माझा देव घडवू लागला. गोरोबा काकांचे माठ बाजारात नेऊन विकू लागला. हे तुम्हाला सांगू, भगवंताचं भजन करता करता गोरोबा काकांनी स्वतःचं मूल पायाखाली तुडवून मारलं. जगाच्या मालकाला चिंता लागली. माझं चिंतन करणाऱ्या भक्ताच्या जीवनात जर असं दुःख निर्माण झालं तर उद्या चालून लोक भजनांना लावं ठेवतील, भजन करणाऱ्याची निंदा करतील. अरे काय दिलं तुमच्या देवानं तुम्हाला? गोरोबा काकांनी भजन केलं तर त्यांनी स्वतःचा मुलगा तुडवून मारला. भजनानं कोणाचं चांगलं झालंय का? म्हणून लोक भक्तांचीही बदनामी करतील आणि त्यांच्यासोबत माझी सुद्धा बदनामी होईल. म्हणून देवानं भक्ताची लाज राखली. हो, गोरोबा काकांचं जे मूल होतं, जे काकांनी तुडवून मारलं, ते मूल माझ्या भगवंताने जिवंत करून परत पाठवलं. तुझे चिंता त्याशी सर्व आहे. मेलेली माणसं सुद्धा भगवंताच्या भक्तीनं जिवंत होतात. एवढं सामर्थ्य. अशक्य ते शक्य करण्याचं कार्य देव करतो. फक्त त्याची भक्ती करा, चिंता अजिबात करायची नाही. काही लोक म्हणतात महाराज आता कसं हो, कीर्तनाला आलो असतो पण आमच्या म्हशीवाचा अवघड आहे, ती माझी म्हैस माझ्याशिवाय राहतच नाही. तू रिडकोयस का त्याचं? होय, काय काय मशीनना रिडको नाही तरी राहतात म्हशी. पण लोकांचं मन तिकडं चिंता आहे. आम्हाला संसाराची, आमचं चिंतन कमी झालं आणि चिंता जास्त वाढली. पण चिंता, व्यर्थ चिंता करायची नाही. बरं आपल्या हातात आहे का? चिंता करून आपल्या पदरात पडणार आहे काय सांगा? हा, कसं की आता लय ऊन आहे, पाणी बी कमी झालं, कसं होतंय की. तू चिंता करून काय काय होणार आहे सांग? ठीक आहे, ऊन वाढलंय, पाणी कमी झालंय, मग काही सासरवाडीतून टँकर आणणार आहे का नामदेव नगरला? होय नाही की? अरे आपण चिंता करून काही उपयोग नाही. तुम्ही फक्त चिंतन करा, सगळा भार पांडुरंगावर घाला. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताचं चिंतन केल्यानं भगवान परमात्मा आपली चिंता दूर करतो. असं म्हणतात बघा. नामदेवरायांनी ज्ञानोबाराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेला तहान लागली म्हणून एक विहीर होती, ती कोरडी होती. बरोबर आहे का? पाणी खोल होतं. ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर पाणी प्राशन केलं, पाणी जाऊन पिले. पण नामदेवराय विहिरीच्या काठावर उभे होते. नामदेवरायाने सांगितलं, नाही ज्ञानोबाराय, तुम्ही ज्ञानाच्या बळावर, योगाच्या बळावर पाणी पिलं असेल, तुम्ही एकट्याची तहान भागवली असेल, पण माझ्या भगवंताच्या नामावर मला विश्वास आहे, माझ्या पांडुरंगावर माझा विश्वास आहे. मला विहिरीत जाऊन पाणी प्यायची गरज नाही. माझ्या देवाचा जर माझ्यावर विश्वास असेल, माझ्या भक्तीवर जर माझ्या देवाचा विश्वास असेल तर पाणी विहिरीतून वर येईल. आणि नामदेवरायांनी खरंच दृढ निश्चय केला आणि नामदेवरायांनी भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी,
पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी. भगवत चिंतन सुरू झालं. चमत्कार झाला. ज्ञानोबरायला खाली जावं लागलं होतं पाणी प्यायला, पण नामाच्या चिंतनाचा परिणाम एवढा झाला, भगवंताच्या भजनाचा एवढा परिणाम झाला, ती विहीर काठोकाठ पाण्यानं भरून वाहू लागली. आणि नामदेवरायांनी स्वतःची तर ताण भागवलीच, पण स्वतः बरोबर जगाची ताण भागवली. हे चिंतनाचा परिणाम आहे. विठ्ठला विठ्ठला जेव्हा चिंतन करतो त्याची चिंता देव करत असतो. सांगितलं बाबा तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त मला उचला. भगवंताला उचललं, डोक्यावर घेतलं आणि कारागृहाच्या बाहेर आले. सगळी बंधनं गळून गेली, दरवाजे उघडले. यमुना नदीला पूर आला होता. यमुना नदीला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. भगवंतानं यमुना नदीला दर्शन दिलं. आपला उजवा पाय त्या टोपलीच्या बाहेर काढला. यमुना नदीनं दर्शन केलं. पूर चढला अचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. अंगठ्याचा स्पर्श केल्याबरोबर यमुना नदीनं वाट दिली. भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये ठेवलं. तिथली माया घेऊन परत आले. माया आकांत करू लागली. आणि मग मात्र रक्षपाळ जागी झाले. महाराजांना बातमी, कंस महाराजांना बातमी कळाली. कंस धावत आला, मायेच्या पायाला पकडलं, गरगर फिरवलं आणि शिळवर आपटणार इतक्यात ती माया हातातून निसटली, आकाश मार्गाने गेली आणि विराट रूप तिनं धारण केलं. आणि ती माया म्हणती, ए कंसा, अरे तू काय मला मारतोस राजा? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. तुझा लागी माझी उपजला मज आधी, तुझा लागी माझी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझा लागी माझी उपजला मज आधी, तुझा लागी माझी उपजला मज आधी, उपजला मज आधी, एवढं सुद्धा हल्ले नाहीत बघा लोक. नसत्या असं बघत होते, मन मन तुला का मनाचं आहे ते मन, असं नसतंय बघा. थोडं थोडं तरी भजनामध्ये हलावं, झुलावं, डुलावं. भजन आनंदानं करीचं. भजनामध्ये नाचावं, गावं. बरं नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू, नसते पुतळे बसले असं नसतंय. माणसानं असल्याने बसावं, गेल्यावनी नाही. चेहरे आनंदी ठेवावे, प्रसन्न ठेवावे. 2च तासाचं कीर्तन असतं, पण आनंदानं श्रवण करावं. ऐकणाऱ्या मंडळींनी टाळी वाजवावी, मुखानं भजन करावं, वा असं आनंदानं नाचावं. बरोबर आहे की नाही? नुसतं असं बसतं, हाय का गेलंय कळत नाही. बरोबर आहे का? मी नेहमी सांगतो बघा, माणसानं आहे तोपर्यंत हलावं, झुलावं. गेल्यावर तर बसायचंच आहे की होय. पुन्हा हालता येईल का? बरं पुन्हा येईल का हालता? बघा तुम्ही एखाद्याला भेताळाला जर लावलं असं, ते असंच बसतंय का नाही? अख्खं गाव रडू द्या, कोणीही येऊ द्या, काही म्हणू द्या, ती उठतंय का? बघा तुम्ही सगळ्या पाहुण्या येतात बघा, परगावच्या बाया इथून तिथून टमटम मध्ये गप येतात. उलट टमटम मध्ये बसून ठरवितात, होय ग तिथं गेल्यावर तू आधी रडतीस का म्या रडू? ठरवून कार्यक्रम असते त्यांचा. बरोबर आहे? आणि जिथं पाहुणा गेलाय तिथं वाहन आलं की त्या गावातला हलकीवालं त्या वाहनाकडे बघतोय, डंग ना डंग डंग आहे का नाही, वाजवते. लोक म्हणतात अरे अरे कोण आलंय, कोण आलंय. सगळं गाव त्या वाहनाकडे बघतंय. आणि मग वाहनातून खाली उतरताना ती माऊली गप उतरत नाही. मग मात्र चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले असतात. डोळ्याला पाणी असतंय, डोक्यावर पदर असतो, हातात एखादा कपडा असतो. आणि गाडीतून खाली उतरताना
आहे की नाही? असं करून खाली पाय टाकतात दादा म्हणून असं मोठ्यानं आवाज देते, असं वाटतंय खरंच दादाला जाऊन उठवती का काय. धावत 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 दादाच्या जवळ येते आणि मग 3-3 वेळा दादा हो हे दादा एकदा डोळा उघडा कोण आलंय बघा. आणि बघितल्यावर ती दादा उठत नाही म्हणून बरं आहे. समजा कल्पना करा तुम्ही गेला तर सारखं दादाला दादा एकदा डोळा उघडा दादा कोण आलंय बघा असं जर म्हणलो आणि दादाच्या मनात आलंच जाऊ दे बाबा तर पाहुणी लईच लांबून आली आणि एकदा डोळा उघडा म्हणाली बघावच म्हणून जर दादानं असं बसल्या बसल्या असं केलं आणि म्हणलं हळूच काय ग बाय कोण कोण आला थांबल कधी यार कशाला भामटं प्रेम करायचं. हे बघा मी माझं वाक्य बारीक आहे का माझ्या मनाचं सांगत नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून. निघून गेलेल्या माणसा पुढे रडण्यापेक्षा निघून गेलेल्या माणसा पुढे बसून डोळ्याचे अश्रू गाळण्यापेक्षा त्याच्या डोळ्यातून आयुष्यभर पाणी न येऊ देणे हीच खरी पांडुरंगाची सेवा आहे. बरं जिवंतपणी त्याला त्याची सेवा करा. माणूस निघून गेल्यावर काय रडण्यात मजा. मला सांगा तुम्ही किती जरी रडलात तर तुमच्या अश्रू पुसायला तो कधी जिवंत होणार नाही. त्याच्या पुढे एक मी बोलू वाक्य माणूस निघून गेल्यावर गावाला गाव जीवन देण्यापेक्षा जिवंतपणी 2 वेळेची भाकरी आणि 2 वेळेचा चहा प्रेमाने देणे हीच खरी ईश्वराची सेवा. याच्यापेक्षा वेगळी नाही. लोकांना अजून खरी सेवा कळली नाही. मूर्तीतला देव सगळ्या जगाला कळाला पण मूर्तिमंत देव अजून नाही कळाला. बरोबर आहे. स्वतः तुकोबारायांचा अभंग आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. किती दुर्दैव आहे बघा बाबा. मी असं म्हणत नाही तुम्ही मूर्तीची पूजा करू नका जरूर केली पाहिजे. ते प्रतीक आहे आपल्या भगवंताचं. बरोबर आहे की नाही. तो सगुण स्वरूपात प्रगट झालेला देव आहे. निर्गुण परमात्मा कसा असेल याची प्रचिती आपल्याला सगुण भगवंताकडे पाहून होत असते. तो देव समजून आपण पूजा करतो. निश्चित करा पण जिवंतपणी एखाद्या भुकेल्याची भूक जाणून जर त्याला अन्न दिलं तहानेल्याची तहान जाणून जर त्याला पाणी दिलं तर निश्चित माझ्या पांडुरंगाला आनंद होईल. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पुन्हा गेल्यावर काय करायचं बाबा. जिथे पणी नाही अन्न मेल्यावरती पिंडदान. आई वडील जिवंत असता तो नाही केली सेवा ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी नंतर तू जेवाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई वडील पुन्हा मिळत नाहीत म्हणून जिवंत आहेत तोपर्यंत गोरगरिबांची सेवा करा दीनदुबळ्यांची सेवा करा. आपल्यामुळं कोणाची हानी होऊ देऊ नका. कोणाचं मन दुःखी होईल असं बोलू नका वागू नका. चांगलं राहा. निश्चित हीच पांडुरंगाची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल थोडं थोडं हालत जा. कुठवर आलं तर तुझ लागी वधी उपजला मजादी. ए कंसा तू काय मला मारतोस राजा. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. कंस म्हणला काय मला मारणारा माझा 8वा शत्रू माझ्या अगोदर जन्माला आलाय पण कुठं. असा प्रश्न ज्या वेळेला कंसाने केला त्यावेळेला मायेनं कंसाला दिलेलं उत्तर. आणि जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या पहिल्या चरणात पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत कृष्ण गोकुळी जन्मला
आणि ही बातमी ज्या वेळेला कंसाला कळाली, दुष्टाचळ काप सुटला. कंस दुष्ट आहे, दुराचारी आहे, बरोबर आहे की नाही, पापी आहे. कृष्ण जन्माला आला हे कळाल्यानंतर पापी कंसाला भीती निर्माण झाली. आता इकडे कंस मामाला भीती निर्माण झाली आहे, पण गोकुळामध्ये काय वातावरण आहे बघा. भगवान परमात्म्याचा जन्म झाला, भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. ही बातमी सगळ्यात अगोदर कुणाला कळाली असेल तर नंदबाबाची बहीण सुनंदेला कळाली. महिला मंडळ, सुनंदा ही नंदबाबाची बहीण आहे. ज्या वेळेला ती शयनगृहामध्ये गेली यशोदा मैयाच्या, त्यावेळेला यशोदेच्या शेजारी सावळ सुंदर साजीर गोजीर रूप धारण केलेला देव झोपलेला सुनंदेला दिसला. 60 वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली होती. किती? 60 वर्षानंतर. आता मला सांगा, 60 वर्षानंतर मुलगा झालाय, किती आनंद झाला असेल नंदबाबांना. सुनंदेला किती आनंद झाला. सुनंदामाईनं नुसतं बघितलं आणि आनंदानं तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं. आणि ती आनंदाची बातमी सांगण्याकरता ती नंदबाबाकडे धावत गेली. बाबा बाबा बाबा. नंदबाबा म्हणले, अगं काय झालं सुनंदे? बाबा आनंद झालाय. अगं झालं काय? बाबा भगवंतानी तुमची इच्छा पूर्ण केली. अगं झालं काय? अनेक वर्षाचं तप आज फळाला आलं बाबा. एकदम सांगितलं नाही बरं. आनंदाची बातमी कधी एकदम सांगायची नाही आणि दुःखाची बातमी सुद्धा कधीच एकदम सांगायची नसते बरं का. हे बघा, रात्रीचाच प्रसंग आहे, तुम्हाला सांगतो आठवलं म्हणून. रात्री आमचं तुळजापूर तालुक्यात कीर्तन होतं मसल्याला, मसला खुर्द. आणि कीर्तन सुरू असताना मधली चाल झाली होती. 10:30 वाजता गावातील एक वारकरी, त्या वारकऱ्यांचं देहावसान झालं. ते निघून गेले. अटॅक अचानक आला आणि ते गेले. वारकरी होता पण घरी होते. ते घरी झालं होतं पण कीर्तन सुरू होतं बघा. कीर्तन सुरू होतं. एक जण पळत आला पण त्यानं ती बातमी एकदम सांगितली नाही. दुःखाची बातमी एकदम सांगायची नाही. आणि सांगू तुम्हाला, ज्याच्या घरचा माणूस निघून गेला होता त्याची पत्नी, त्याची मुलं, सगळं कुटुंब कीर्तन ऐकायला समोर होतं. तो बाबा ती बातमी घेऊन आला होता पण तो शेजारी बसला. पूर्ण कीर्तन होऊ दिलं, कुणाला कळू दिलं नाही. आणि कीर्तन झाल्यानंतर हळूच ती बातमी दुसऱ्याला सांगितली, थोडंसं घरी अडचण झाली, लवकर घरी जा. म्हणजे दुःखाची बातमी कधी एकदम सांगायची नाही. का सांगू का, ती बातमी जर एकदम ऐकली तर ऐकणाऱ्या माणसाला ती सहन होईल का नाही सांगता येत नाही. मोठा आघात आहे तो, दुःखाचा प्रसंग आहे. दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळू शकतो आणि यदा कदाचित त्याचा प्राण सुद्धा जाऊ शकतो. म्हणून दुःखाची बातमी कधी एकदम सांगायची नाही आणि अति आनंदाची बातमी सुद्धा कधी एकदम सांगायची नाही. एका म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली. महाराजांनी ते तिकीट घेतलं आणि म्हातारीच्या घरी गेलं आणि म्हातारीला म्हणू लागली, आजी तुला 10 रुपये सापडले तर तू काय करशील ग? म्हातारी म्हणली, बाबा 5 रुपये सप्त्याला देईन आणि 5 रुपये मॅठवे. सापडलेलं सुद्धा गबाळ निम्म दान करी जाऊ. दानानं धन शुद्ध होते. बरं, आम्हाला चठाना वाटते राहू. हा, दान करीत जा. 100 रुपये आपली कमाई असेल तर 10 रुपये दान करीत जा. 90 रुपये शुद्ध होत असतात. बरं, दान कशासाठी करायचं असतं? दानानं आपली शुद्धी होती, आपल्या धनाची शुद्धी होती, धान्याची शुद्धी होती, म्हणून दान करीत जा. ते चांगलं राहतं, टिकून राहतं. लक्ष्मी म्हणून ते धन घरात राहतं. लोकांना दान करूच वाटत नाही म्हणून तर आलं तसं जातं पुन्हा, आहे की नाही? लक्ष्मी म्हणून ते राहू असं वाटत असतं, दान करीत जा. म्हातारी म्हणली, बाबा 5 रुपये सप्त्याला देईन आणि 5 रुपये मी ठेवेन. महाराज म्हणला, आजी तुला जर 10,000 रुपये सापडले तर तू काय करशील? म्हातारी म्हणली, 5,000 सप्त्याला देईन आणि 5,000 मी ठेवेन. महाराजांनी विचार केला होता, हिला एकदम जर 50 लाखाची लॉटरी लागले म्हणून सांगेल तर ही म्हातारी मरल, म्हणून ही इथून चालू केले 10 रुपये 10,000. महाराज म्हणला, वा म्हातारी परमार्थिक आहे. आता 1000वर आली आहे, लाखाचं सांगायला काय अडचण आहे? म्हणून महाराजांना म्हणलं, माय तुला जर 50 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील ग? म्हातारीने एका दणक्यात उत्तर दिलं, 25 तुला देईन आणि 25 मी ठेवीन. महाराजच मेलं. 25 लाख मला. म्हातारीनं 10 गावची भजनी बोलवली, 10 लाख रुपये त्याच्या मातीला खर्च केले, वाजत गाजत त्याची माती केली, अजून 40 लाख तिच्याच खात्यावर आहे. मला काय सांगायचं आहे, अति आनंदाची बातमी सुद्धा सहन होऊ शकत नाही.
नंदबाबांना पुत्रप्राप्ती झाली ही बातमी सुनंदीनं सांगितली, पण एकदम सांगितली नाही. बाबा बाबा आनंद झालाय. अगं काय झालं? बाबा आपको लाला भयो, तुम्हाला पुत्रप्राप्ती झाली. नंदबाबांना हे ज्या वेळेला कळालं, आपल्या जीवनामध्ये जर आनंद प्राप्त झाला असेल, खरं सांगू आपल्या जीवनामध्ये जर सुखाचे दिवस आले असतील तर पहिल्यांदा भगवंताला नमस्कार करीत जा. देवा तुमच्या कृपेने हे आनंदाचे दिवस आम्हाला बघायला मिळाले. भगवंताची ऋण व्यक्त करीत जा. देवाच्या कृपेशिवाय जीवनात आनंद येऊ शकत नाही, देवाच्या कृपेशिवाय जीवन सुखी बनू शकत नाही, म्हणून भगवंताचे ऋण मानित जा. नंदबाबांनी हात जोडले, भगवंताला प्रार्थना केली, देवा बस अनेक वर्षाची इच्छा होती एक चांगली संतती पोटी जन्माला यावी, आज ती इच्छा तुमच्या कृपेनं पूर्ण झाली. भगवंता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. नंदबाबांनी नमस्कार केला आणि नंदबाबांनी दान धर्म करायला सुरुवात केली. आनंद जरी आपल्या जीवनात झाला तरी दान करीत जा. आपला आनंद वाटायला शिका, आपला आनंद वाटायला शिका. लोक एकटंच आनंद करतात बघा, आहे की नाही? आता हॅपी बर्थडे करतात काही लोक बघा, करू नका असं नाही, ठीक आहे, ज्याची त्याची ती पद्धत आहे, प्रथा आहे, हरकत नाही. पण जो केक आणतात बाबा, तो केक कापतात, ज्याचा बर्थडे त्याच्या तोंडाला लावतात. बरोबर आहे काय? तोंडाला लावतात, त्याच्या केसाला लावतात, एकमेकाच्या तोंडात नाकात ते केक जात आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक घास सुद्धा खात नाही, ते नुसतं तोंडाला लावून आणि हे पार. अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म. माझं असं मत आहे, तुमचं जर आयुष्य वाढावं तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला आनंद व्यक्त करायचा असेल, जरूर करा. तो केक कापा आणि जे गोरगरिबांची लेकरं असतात का नाही, त्या लेकरांना प्रसाद म्हणून प्रेमानं वाटा. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या लेकरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमचं आयुष्य वाढेल. बरोबर आहे की नाही? लोक हे करत नाहीत, स्वतः नुसतं विकृती करतात. आनंद वाटायला शिका. नंदबाबांनी दान धर्म करायला सुरुवात केली. गोदान, भूदान, तिळदान, तेलदान, अन्नदान. आणि दान करताना शुद्ध दान करी जा. दान द्यायचंच आहे ना, शुद्ध दान देत जा. द्यायचं आहे ना सप्त्याला तुम्हाला तांदूळ, माय चांगले द्या. पाकडून 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 चांगली घरी ठेवती आणि पुढं आलेलं बारक कणीर शहरात भरती, त्याच्यावर काय तर झाकतीन देवळात आणून देते. माय सप्त्याला ना तर कोणाला द्यायचा असला, देवाला देताना चांगलं द्यायचं आहे. नाहीतर तुम्ही जसं द्याल तसंच देव देतोय. बरं हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलंच आता कीर्तन झाल्यावर महाराजाच्या पाया पडताना उगं धापास धापास देऊन पाया पडावं, उगं वाटू द्या. वाटते का नाही? तेवढं बी वाटत नाही. बरं साहेब, द्यायचंच असेल नोट तर 10ची द्या, 20ची द्या, 50ची द्या, पण चांगली द्या. कानं उडालेली, तारा निघालेल्या, तेलात भिजलेली, म्हणजे जी माल कुठंच खपत नाही ते आमच्याकडं खपवित येतात. एका तर नोटावर गांधीजीच नव्हते, तर मला सांगा कुठं चलल ती नोट? बरं जाऊ द्या, 10ची देऊ द्या, 20ची देऊ द्या, काय हरकत नाही. एका तर पठ्ठ्यानं मला 15ची नोट दिलो गुरुजी. निघाल नाही, त्यानं काढलं, अर्धी 10ची ना अर्धी 5ची चिटकावून आणलो. कुठल्या दुकानात चालेल महाराज? जैसे ज्याचे कर्म तैसे दान चांगलं करत जा. नंदबाबांनी एका एका गोपाळाला 10,000 हजार गावरान गाई दान केल्या. सोन्याची शिंबी शिंगाला लावली, जरीची झुली पाठीवर टाकली आणि अशा गायी एका एका गोपाळाला 10,000 हजार गायी दिल्या. शुद्ध दान केलं, आहे की नाही? सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली. नंदबाबांना मुलगा झाला, यशोदा मैयाला मुलगा झाला. हे कळाल्याबरोबर काय झालं गोकुळात? होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार.
होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये झाला हे कळाल्यानंतर होता कृष्णाचा अवतार काय झालं? आनंद करती घरोघर. गोकुळामध्ये जेवढी घरं होती त्या घरामध्ये कृष्ण जन्माचा आनंद साजरा झाला. महिला मंडळ, मुलगा कुणाला झाला होता? यशोदा मैयाला. आणि आनंद कुणाला झालाय? सबंध गोकुळवासियांना. याला गोकुळ असे म्हणतात. बरं अय, ज्या वेळेला दुसऱ्याचा आनंद बघून आपल्याला आनंद होतो समजायचं आपण संत आहोत. संत कुणाला म्हणतात? संत वृत्तीनं ओळखला जातो. बरं, नुसत्या वाहनानं नाही. समोरच्याचा आनंद बघून जर आपल्याला आनंद झाला तर समजायचं आपण संत आहोत. पण समोरच्याचा आनंद बघून जर पोटात कळ निघत असेल तर समजायचं आपण जंत आहोत. मग मात्र संताची वृत्ती आपल्यामध्ये नाही. बऱ्याच लोकांमध्ये हा रोग आहे. तुम्ही बघा, माणसाला बघा, समोरच्याचं चांगलं झालेलं कधी चांगलं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे तर खरं आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं. तुम्हाला खोटं सांगत नाही. कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी होऊन बघा, कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी होऊन बघा, तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि देवाला मागत असताना स्वतःसाठी स्वार्थ मागणे कधी मागू नका. भगवंताला मागत असताना म्हणीत जा, देवा सगळ्यांना सुखी ठेव रे, हे पांडुरंगा सगळ्यांना आनंदी ठेव. असं जर तुम्ही म्हणालात तर सगळ्यात अगोदर माझा देव तुम्हाला चांगलं ठेवल्याशिवाय राहत नाही. हे देवाचा स्वभाव आहे. जो सगळ्यांचं चांगलं व्हावं असा विचार करतो, देव सगळ्यात अगोदर त्याचं चांगलं करतो. आपलं तसं नाही. भगवान, हे भगवंता सगळ्यांचं कल्याण कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. म्हणजे आपण स्वार्थाचं मागणं देवाकडे मागतो. सगळ्या गोकुळामध्ये ही बातमी कळाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि गवळणी आनंदानं नाचत गात नंदबाबाच्या घराकडे येऊ लागल्या. गवळण सांगती हो, जरा हात वर घ्या सगळ्यांनी. महिला मंडळ, तुम्ही लई असं नसतं. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुट्ट बडे वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ऐशी गणपत झाली दासी जनी हेला भाली. ऐशी गणपत झाली दासी जनी हेला भाली. हात हात लक्ष्म्या बसलेल्या. वर वर वर. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला.
दिसना का बाबा तुला? जरा सुद्धा त्रास नको वाटते, परमार्थात सुद्धा त्रास नको वाटते. तुम्हाला खोटं बोलत नाही राहुल महाराज. पंढरपूरच्या वारीमध्ये चला म्हणून मी बऱ्याच लोकांना म्हणलं मागे चला माऊली आषाढीची वारी आहे जाऊ. आणि नाही महाराज गुडघे आता कुठली साथ देते. गुडघ्यान कुठं चला येतंय काय लय ताप महाराज. बसलेलं उठाय ना उठल्याला बसाय ना लय अवघड हाल आहेत. म्हणलं ठीक आहे येऊ नका. तर गुडघ्याचा त्रास आहे म्हणलं कशाला जाऊ द्या. गुडघ्याचा त्रास आहे म्हणून ते आलं नाही. मी वारी येऊन परत आलो तर ही पठ्ठ्या मशिवाच्या मागं होतो. 2-4 म्हशी पुढील ही एकटं वाकडा तिकडा होऊन त्या मशिवाच्या मागं. म्हणजे मला सांगा संसारातलं काम करताना गुडघे काम करतात आणि परमार्थातलं काम करायचं म्हणलं की दुखतात. हे असं झालंय आमचं. हा तुम्हाला खरं सांगू का, संसार तुम्ही कितीही करा, लोक संसारात देह झिजवतात. हे चुकीचं आहे. देह झिजवायचा असेल तर परमार्थात झिजवा. लोक तुमचं तोंड भरून नाव घेतील. तुका म्हणे एका मरणीचे सरे उत्तम चिवरे. संत त्याला म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. परोपकार करण्यासाठी देह झिजवा, सेवा करण्यासाठी देह झिजवा, नुसता संसार करण्यासाठी नाही. तुम्ही कितीही इटा उचलून घर बांधा, पोरग रुमण्यानंच आणणार आहे. लिहून घ्या. कितीही पळापळी करून जमीन चांगली करा, शेवटी ते त्याचा 7 त्याच्या नावावर घेणार आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला काय नाही महाराज. 50-50 लाखाची घरं जरी आपण बांधली तर आपला मुक्काम शेवटी देवळातच होणार आहे. हां आणि बघा तुम्ही बांधणाऱ्याची अवस्था. 50 लाखाचं घर बांधलंय आणि ढेळजत बसते. कुत्रा आलं की एकच काम हाडा, एवढीच ड्युटी त्याला काय. लोक म्हणले दादा बगल तवा ढेळजतच असताव, मधी कवा राहताव का नाही? मधी गेलं की मला रखरखच करते. पोरानं हाणून लावले म्हणत नाही. काय ताकद आहे मला. आणि मंदिर बांधा बरं तुम्ही. 50 लाख घरासाठी खर्च केला ना, बाबा तुम्ही 2,000 रुपये मंदिरासाठी खर्च करून बघा. कोणाच्या बापाची ताकद नाही तिथून उठवायची. उलट लोक तुमचं नाव घेतील, वा त्या माणसानं मंदिराच्या कामाला 2,000 रुपये दिले. लोक तर नाव घेतील, लोक तर कौतुक करतीलच, पण जगाचा मालक सुद्धा म्हणेल बस माझ्या कार्यासाठी येणं खर्च केलाय. कुठंतरी कल्याण होईल बाबा. बिनकामाचा खर्च करी जाऊ नका. कुठवर आलत? उभा टाकलेलं सांगू नका, जरा बसलेलं सांगा बरं. कीर्तन कुठवर आलत? गवळण सांगती हो, सांगती गवळ दिला पुत्र झाला. मला वयामानानं लक्षात राहत नाही वा. आता आपलं काय 5 गेले आणि 50 राहिले आई. आता माझं वय 32-33 सुरू आहे. आता 32. मला सांगा 32 वर्षाची माणसं धोतर घालतायत आणि 65 वाले जीन्स घालून फिरतायत. म्हातारं कोण? तो आटलेल्या मशीनं चलतोय. पांढरे केस झाले तर काळी डाय हाणतय, दात पडले तर डुप्लिकेट चौकी बसवतय, खोकलं की दात बाहेर. काय अवस्था आहे. एकानं डुप्लिकेट दात बसवलं आणि खोकलं, दात पडली निघून बाहेर. ही बघितलं कुत्र्यानं. कुत्र म्हणलं डाव लागला गड्या. ती दात कुत्र्यानं उचललं आणि कुत्र पुढीन ही माग हाय भायला. कुठं बोलायला तर येते दात नसले. दात नसणाऱ्या माणसाला राम राम म्हणता येत नाही, व्याम व्याम करते. बरोबर आहे की नाही? म्हणजे अवस्था थोडी अवघड आहे. चला पटकन आहे का. गवळणींनी आनंदोत्सव गोकुळात साजरा केला. नंदबाबाच्या घराकडे सगळ्या धावत आल्या. नंदराजा घरी आजा आनंद झाला. कृष्ण जन्माचा आनंद गोकुळामध्ये साजरा केला. इकडे गोकुळात कृष्णाचा जन्मोत्सव साजरा होतोय. मथुरेत मात्र कंस मामाला चिंता लागली. कंस मामानं देवाला मारण्याकरता अनेक संकट पाठवली. पहिलं संकट पुतना नावाचं पाठवलं, देवानी पुतणीचा उद्धार केला. दुसरं संकट महाबळ नावाचं पाठवलं, भगवंतांनी महाबळाची फजिती केली. विटंबीला भट्टा दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. पाठीवरी
पाटीवरी पाट दिला पाटीवरी पाट एकदा आमच्या राहुल महाराजांसाठी टाळी वाजवा. गोड 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 मृदंग वाजवत आहेत राहुल महाराज. पोरांनो तुम्हाला नाचायची जर हौसच झाली कधी तरी कीर्तनात येत जा बरं का. खरं सांगतो राहुल महाराज वाजवायला असावं. त्याला चांगलं माहित आहे कुणाला कसं वाजवत, कोणत्या महाराजाला कसं वाजवावं बरोबर त्याला माहित आहे. आणि काय महाराजाला हळू वाजवत आहे, आमच्या सारख्याला घोळू घोळू हानीत आहे. त्याला पाठ झाले ते आता पाठ बरोबर आहे काय. पकवाजाला दोन गोष्टी चांगल्या जमतात बघा. एक वाजवा वाजवी आणि दोन लावा लावी. पकवाजातली बरं का, पकवाजात चांगला आहे. गोड मृदंग वाजवतात महाराज. तुळजापूर तालुक्याचं वैभव आहे, धाराशिव जिल्ह्याचं वैभव आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या अधिकारी महात्म्यांनी त्याला जवळ केलं आहे. ही विशेष गोष्ट आहे बरं का महाराज. कुठं वशिला नाही. अतिशय गरीब परिस्थितीतला तो मुलगा आहे. खूप वाईट परिस्थितीतून संघर्ष करून ती लेकरूवर आले बरं का, खोटं सांगत नाही. अतिशय परिस्थिती नाजूक असताना सुद्धा प्रेमानं सगळ्या जिथं जाईल तिथं प्रेमाचे संबंध जोडतो. एवढा एक स्वभाव त्याचा गोड आहे. स्मित हास्य गालावर किती दुःख असलं किती संकट असलं तरी कसं राहावं हे राहुल महाराजांकडून शिकावं. किती संकट असू द्या बघा, किती वाईट परिस्थिती असू द्या, चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी झालं नाही. हे विशेष सांगतो मी तुम्हाला, कधीच कमी होऊ दिलं नाही. परिस्थिती नाजूक असू द्या काय हरकत नाही, संकट जीवनात येऊ द्या, पण या दोन गोष्टी जीवनात कधी सोडायच्या नाही. चेहऱ्यावरचं स्मित हास्य ठेवायचं आणि भगवंतावर नितांत विश्वास ठेवायचा. एक ना एक दिवस तुमच्या जीवनात सुखाचा दिवस येतो बरोबर आहे की नाही. आणि हा विश्वास त्यांच्या अंतःकरणात आहे. प्रेमानं अनेक लोक जोडली. केवळ कला हेच जीवन आहे. पांडुरंगासाठी जीवन त्यांनी समर्पित केलंय आणि अशीच सेवा तुमच्याकडून अखंडित घडत राहो हीच विनंती पांडुरंगाला करतो. एकदा परत टाळी वाजवा महाराजांसाठी. आणि आजचा योग खरंच सुंदर आहे. आजचा किती सुंदर योग आहे सांगू का. कीर्तन नामदेव नगरला आहे, शूटिंगला नामदेव महाराज आहेत बरोबर आहे की नाही. अतिशय गोड मंडळी तुम्ही एकत्रित केली आहे. तुमची ही सगळी तरुण मंडळी गावातली असतील, भाविक मंडळी असतील, अतिशय प्रेमळ आहेत, अतिशय प्रेमळ आहेत. एवढं गोड वातावरण कीर्तनाला मिळालं का नाही, समाधान वाटतं कीर्तनाचं महाराज. खरंच समाधान. ऐकायला अधिकारी माणसं आहेत ही सगळी मंडळी. दिंडीला जरा उशीर केलं एवढंच जरा वाईट वाटायचं बरोबर आहे की नाही. मग पुन्हा उशीर झाल्यामुळे लई त्रास होत आहे. आज सगळं चांगलं मिळालंय तुम्हाला, फक्त ही हेळवाक मिळालं. घ्या भागून. आता काय कसं हसतात बघा, म्हणजे मी हेळवाका होईल. जाऊ चला. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. जिकडं बघावं तिकडं आनंद होतोय. पण इकडं महाबळ पाठवला. महाबळाची फजिती माझ्या देवानं केली. कमी वेळात जास्त बोलायचं, पटकन पुढे जाऊ. महाबळाची एवढी फजिती केली, एवढी फजिती केली. विटंबिला भट दिला पाठीवरी. भगवंताने इशारा केल्याबरोबर त्या पाट्याने महाबळाला मारायला सुरुवात केली. पाटे महाबळाला मारतायत तोवर त्या पाट्याचे घरातले सगळेच पाहुणेरावळे पळत आले. पूर्वी एकजूट होती, पाहुणेरावळी एक व्हायची आणि जुड पाहिजे, भावकी एक व्हायची पूर्वी. त्या पाट्याचे पाहुणे मुसळ, चौरंग, वरवटा, खलवता, पोळपाट, बेलन सगळे यायचे आणि मारायचे. सगळे मारायलेत आणि आमचं बेलन वाट बघायले माय. कारण बेलण्याला माहित होतं मोठ्याच्या भांडणात बारक्यानं पडायचं. हे बेलण्याला कळलं, पण अजून काय बेलण्यावाला कळलं नाही. मोठ्या लोकांच्या भांडणात पडत जाऊ नका. तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे बाबा. मोठी लोक बोलून जातात, त्यांना काय घेणं देणं आहे, त्यांच्याशी काय नाही, त्यांचं काय पद प्रतिष्ठा जाणार नाही. ती लोक नुसतं मायक पुढे उभा टाकून बोलतात, पण त्याचं ऐकून तुम्ही आम्ही उगच्या उग वैर निर्माण करतोय आहे की नाही. ती लोक सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एका टेबलावर बसून सगळी जेवतात बरोबर आहे का. आणि आपण मात्र त्यांचं ऐकतो ना, आमच्या साहेबांना काटे मर्म तारका करायला आपण बरोबर आहे की नाही. विनोद नाही हा, की वास्तविकता आहे. उगं कुणीतरी सांगायचं आणि त्याच्या पाठीमाग असं नाही, चुकीचं सांगत असेल त्याच्या पाठीमागं जायचं नाही, त्याच्यातलं सत्यत्व काय हे शोधायचं.
आपलं कल्याण कशाने होणार आहे शोधायचं. आपण भलं, आपला परिवार भला, आपलं कुटुंब भलं. मला सांगा, जर आपण कोणाच्या तर पाठीमागं गेलो आणि तिथं जर काट्या घातल्या आणि टांगडं मोडलं, ऑपरेशनला 3 येणार आहे का आपल्याला? आपल्याच घरची गरीब वर आपल्याला घेऊन ऑपरेशन करणार आहेत. ऑपरेशनला पैसे कमी पडले तर म्हशीचं रिडकू विकणार आहेत. आपलं जाणार आहे का नाही? थोडासा विचार. मोठ्या लोकांच्या भांडणात बारक्यानं पडायचं नाही. हे बेलण्याला कळलं. बेलनं म्हणलं जागा मिळेल तवा जाऊ. बेलनं वाट बघायले आणि उलटनं रुसून बसले. लोखंडी उलटं उलटनं म्हणलं, अरे सगळेच्या सगळे मारायला गेलात, मला कुणी सुद्धा चल म्हणलं नाही. काय लोकाला वाटतंय चल म्हणावं? ही उलटणीच असते बरं. बऱ्याच गावागावात रुसणारी उलटणी आहेत. मी उगं विचारलं, का हो सप्त्याकडे दिसलो ना आमदार? आम्हाला कोण का चल फिल्म म्हणलं होतं का? ही रुसणार उलटण आहे. माझं का पत्रिकेवर नाव ठेवाय का? आपला त्या सप्त्याचा संबंध नाही. कशाला रुसायचं बाबा? इथं रुसायचं नाही. कोणी बोलू न बोलू, इथं येण्याकरता आमंत्रणाची गरज. हे कार्य देवाचं आहे, हे कार्य धर्माचं आहे. कोणी बोलवू न बोलवू, स्वतःच्या धर्मासाठी इथे येत जा, स्वतःच्या भक्तीसाठी इथे येत जा. उलटनं रुसून बसलंय. उलटनं म्हणलं, मारा मारा. तुम्ही सगळ्यांना मारलेलं आणि या पठ्ठ्यानं एकट्यानं चटका दिलेला बरोबर आहे. आणि खरंच उलटण्याला राग आला आणि राग राग उलटनं चुलीत गेलं. राहुल लाल बुंद झालं आणि जी आलं महाबळाच्या ढेरीला चटका दिला. मेलो म्हणलं त्यानं. मेलो म्हणून महाबळानं तोंड आ केल्याबरोबर बेलनं म्हणलं, सापडली सुरक्षित जागा. आणि बेलनं घुसलं तोंडात. महाबळ पळायला गेलं, वाटत होत्या बाजा. बाजावरून पाय टाकायला गेलं. ह्याला होतं धोतर. आता धोतरवाले की गद धोतरवाले जाने, पॅन्ट वालों को क्या मालूम. धोत्रावाल्याची अवस्था पॅन्टवाल्याला काय माहिती आहे महाराज. धोत्रावाल्या माणसानं जपून चालावं लागतं. बरोबर आहे का बाबा? कसंही चाला येत नाही, कसंही सैरा वैरा धावता येत नाही. धोत्रावाल्या माणसानं तुरीच्या दसकटात हळू चालावं. हळू चाललं पाहिजे. माळाला जर गेलं तर कुसळात बसायचं, नाही तर अर्धा अर्धा तास जाते ती कुसळं काढ्या. आता याचा अर्थ सरळ घेऊ नका. धोत्रावाल्या माणसाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. त्यानं जपून पावलं टाकली पाहिजे. कसंही चालता येत नाही, त्याला नियमाचं पालन करावं लागतं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेने पथ्य सांभाळावी. ते नियम पाळावे लागतात. कसंही धावून जमत नाही. ते पळायला गेले, याचं धोतर बाजत गुतलं आणि ते महाबळ धाड दिशी खाली पडलं. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. तुटलं, पंचांग फटलं, धोतर बी फिटलं. ती पुढं पळायला सगळे मारीत मागं जायचे. कंस मामाच्या जवळ आलं. कंस मामाने विचारलं, देवा कोण मारले? त्याचं नुसतं नाव सांगा, त्याचे पाय तोडून टाकतो. ही म्हणलं, त्याला पाय बी नव्हतं. कुठं मुसळाला पाय होते. हात तोडतो, हात बी नव्हतं. मुंडक बी नव्हतं. कोण होतं? जा तुला कळतंय म्हणलं, जा. अरे मी ब्राह्मणाचा वेश घेऊन गेलो म्हणून जिवंत तरी परत आलो, नाहीतर पुतना मावशी सारखा माझा नंबर तिकडे लागला असता. अशी अनेक संकट गोकुळावर आली. भगवंतानं त्या संकटाचं निराकरण केलं आणि भगवंताचं नामचिंतन प्रत्येकाच्या कंठात होतं आणि लोक भगवंताचा नाचून गाऊन नामघोष करू लागले.
प्रत्येकाच्या मुखात होऊ लागला. एकदा प्रेमानं आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून हातानं टाळी आणि मुखानं नाम घेऊन प्रेमानं भगवंताच्या नामाचा घोष करू. सगळ्यांनी बरं का आनंदानं. विठोबा रखुमाईरा बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संतश्रेष्ठ गोरोबा काका महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अभंगाच्या तिन्ही चरणामधून माझे भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण जगद्गुरु तुकोबाराय करतायत. भगवंताच्या नामाचा घोष होऊ लागला. सगळीकडे आनंदी आनंद होऊ लागला आणि हळूहळू देव लहानाचा मोठा झाला. भगवान परमात्मा रांगू लागला. आता ऐका. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत दादा गुडघ्यान रांगत दादा गुडघ्यान रांगत देव रांगू लागला. देवानं रांगता रांगता चोऱ्या केल्या, खोड्या केल्या. आईनं उखळाला बांधलं. देवानं उखळ ओढलं. विमल अर्जुनाचा उद्धार केला. शक्टासुरासारख्या राक्षसाचा नाश केला. तृणावताला मारलं. देव मोठा झाला. देवाचे सवंगडी मित्र घेऊन गोकुळामध्ये देव चोऱ्या करू लागला. देवानं स्वतःसाठी चोरी केलीच नव्हती. भगवंतानी गोपाळांसाठी चोरी केली होती. बघा, समता प्रस्थापित करण्याकरता आणि विषमता नष्ट करण्याकरता देवानं चोरीचा मार्ग स्वीकारला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जायचा. कुणाच्याही घरी जायचा नाही. देव घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीतांचे. भक्ताच्या हृदयाची चोरी देव करायचा. चित्ताची चोरी करायचा. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नवे बरा हा लौकिक. देव कोणाच्याही घरी जायचा नाही. भक्ताच्या घरी जायचा. त्याच्या चित्ताची चोरी करायचा. दही दूध लोणी चोरायचा. गोपाळांना खाऊ घालायचा. आणि मग ही चोरीची बातमी सांगायला गवळणी घरी यायच्या. यशोदा मैया म्हणायच्या, हे बघा माझ्या लेकरासारखं गुणी लेकरू त्रिभुवनात नाही. बाळच गुणगुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाणी काय सांगता गाराने ग गोकुळच्या नाणी. बास, माझ्या लेकराचं गारानं कोणी सांगू नका. श्रीरंग माझा विडा ग याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. माझं लेकरू गुणी आहे. तुम्हीच काहीतरी खोडी करत असाल आणि माझ्या लेकरावर आळ घेता का. गवळणी पुन्हा परत जायच्या. पुन्हा गाराणे सांगायच्या. आईला वाटलं पुन्हा पुन्हा माझ्या कृष्णाची ज्या अर्थी गाराणी येत आहेत
त्या अर्थी नक्की दाल में कुछ काला आहे, काहीतरी याची खोडी असावी. म्हणून यशोदा मैयानं हातात काठी घेतली, भगवंताच्या कानाला असं पकडलं, कृष्णा इथून पुढं सक्त ताकीद आहे माझी तुला. कृष्णा तुला मी ताकीद करते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. अरे काना तुला मी ताकीद करते रे, घरी कुणाच्या जाऊ नको. कुणाची चोरी करू नको, कुणाचे दही दुधाची माठ फोडू नको. गवळ्या घरी बोभाट उठला, माठ तयांचे फोडू नको. कृष्णानं ठरवलं, ठीक आहे, काय हरकत नाही आई, चोरी सोडली. आता ऐका, जवळजवळ सगळ्यांची चेहरी सोयाबीन सुकल्यासारखी झाली. मी गिराईक बघून माल काढणारा माणूस आहे, मला बरोबर कळत आहे. आणि कोणत्याही वक्त्यानं श्रोत्यांची मानसिकता बघून कीर्तन करावं, नाहीतर काय काय जण असे थांबते ते उठून जाते. ती एकजण बसलो होतं कीर्तनात पुढं, अख्खं गाव उठून गेलं, ती एकटंच बसलं. ती एकट्यालाच सांगायला तिंबू हाय म्हणले तुको बरं म्हणलं ठीक आहे. आणि शेवटी त्यानं म्हणलं वा 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 वा, अख्खं गाव उठून गेलं पण तुमचं काय कीर्तनावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही कसं काय थांबलं होती. म्हणलं ए उरक, म्या गोंगड्यासाठी थांबलो. तस लई लई त्रास होईल असंही नसा, मर्यादित असं, बरोबर आहे की नाही. चेहरे प्रसन्न असावे बघा, चेहरे काही वेळ का होईना. आपला चेहरा बघितल्यानंतर समोरच्या माणसाला उगं काही वेळ तरी आनंद झाला पाहिजे, उगं थोडा वेळ तरी प्रसन्न वाटलं पाहिजे. का आपलं तोंड बघितल्यावर त्याचा दिवस मातीत जावा. काय काही लोकांचे तोंडच भयानक आहेत बघा. असं वाटतंय 2-3 गौऱ्या लगट फोडल्या, एक सुद्धा नाही, 2-3. लय चेहरे उदास, राम राम नीट करीत नाही, कुणाला नीट बोलत नाही. राम राम बाबा, राम राम. असं वाटतंय आठवड्यात मरतं का काय. किती उदास राहू माणसं, जरा तरी आनंदी राहू. जेवायला पहिल्या पंक्तीला बसताय आणि शेवटच्या पंक्तीला उठत उठत म्हणतोय दमानं घ्या बरं, तू जा बाबा. निम्या गावचा हानलाच एकट्यानं. लय उदासन, लय जड माणसन, लय आळशी. हापशाला जर पाण्यावर गेलं तर घंट्याला दांडावर, घंट्याला खाली, घंट्याला वर, घंट्या. लोक म्हणतात अय जरा हापसा लवकर लवकर. होय कळतोय म्हण. आता काय कळाय, असं आत्ता उडी मारतो. जे हो म्हणायचे की देव पुढे जायचं. एक गेलं, दुसरं म्हणायचं जे हो म्हणायचं की त्याच्या पुढे उडी मारायची, तिसरं त्याच्या पुढे, चौथं त्याच्या पुढे. 4 निघून गेले बघा खरे देव, देवाचे रूप निघून गेले. आता राहिलं ओरिजिनल. ते हळूच खड्ड्याच्या जवळ आलं माय, असं वाकून बघितलं किती खोल आहे, आणि मट्ट दिशा खाली बसलं आणि डोसक्याला हात लावून रडायलं. नंदबाबा म्हणले का रे मार उडी, बायकोच गेली तर जाऊ सगळं, दुसरी करता येईल, पण मी उडी मारायला जाऊन जर मुंडक्यावर पडलो मेलो तर काय करू. नंदबाबा म्हणले बायको तुझ्या घेऊन सुट. पंचायत मिटली, ती माघारी यायच्या आधी निघ. कळलं का. अशा अनेक खोड्या देवानं केल्या. याच्या खोड्यावरून किती महिपत्र सिंधू आटती. हा, देवाच्या खोड्या सांगावं तेवढ्या कमी आहेत. भगवंताच्या खोड्याला कंटाळून यशोदा मैयानं सांगितलं कान्हा आता तू गावात थांबायचं नाही. हा, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. बाद झालं म्हणले देवा आता तू गावात थांबायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, तुझ्या गाई आणि तुझे ती खट्याळ गोपाळ घेऊन तू रानात जा. देव रानात गेला. गाई चारता चारता अनेक खेळ खेळले होतो तो. हमामा, चेंडू, लगोऱ्या, पळी असे अनेक खेळ खेळले. आणि खेळ खेळून थकून गेल्यानंतर सगळी गोपाळ म्हणले बाद झालं देवा, खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख, चला वळू गाई.
बैसो जेव एके ठाई झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या देवा बस झाला आता जेवायची वेळ झाली रे एकला संपायचं होतं 1:30 वाजले देवा बरोबर आहे की नाही फजितीचं आहे महाराजाची इथं आलं की 1:30 वाजून गेले ती आहे की नाही सगळी लोक बघा बाकीचं काय म्हणत नाहीत कीर्तनाला जर उशीर झाला की सगळे महाराजाकडं असं मारक्या बैलावणी बघतो आणि काल्याचं कीर्तन कुठवर गोड लागते सांगू का जवळ स्वयंपाक होत नाही तोवर एकदा तिकडल्या फुंडणीचा वास इकडं आला की मग मात्र खरंय खरंय त्याच मनातून हसलं लिखलं बरोबर आहे की नाही भैया एकदा तिकडल्या फुंडणीचा वास इकडं आला की लोकांचं मन कीर्तनात कमी बघुण्याकडे जास्त लागत एकदा महाराजाकडे एकदा बघुण्याकडे बघत येतात आणि हळूच मागच्या बाया म्हणते ती पण इकडे ए काय झाला स्वयंपाक झाला दुसरी म्हणते कुठला आहे गाई ती म्हणते ओळखील नाहीस का जर वर्षीच दुसरी म्हणते का असं ना माय आणि संपवणी का आता संपवणी त्याला का कळलं का कवा कीर्तन कलाय मिळाल तो का नव्हतं संपवणी आता आता संपवणी ऊन लागाले 1:30 वाजलेत लेकर बाळ उपाशी माझ्या तर पोटात नुसतं लक 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 हे ना संपवणी का आता संपवणी दुसरी म्हणते आपलं का चलतंय माय येऊन इथे आला कुठवर का सांग ना एवढी बार ऐका पुन्हा कशाला याचा हेळवाकाच्या कीर्तन ह्या दोघीचं ऐकलं तिसरीनं आणि तिसरी हळूच म्हणते गप्पा गे गप्पा तुमच्या दोघीचे बी राहू द्या ती म्हणली का ग उद्या काल आहे म्हणून मी रात्री स्वयंपाक सुद्धा केला ना ग पाहे प्रसादाची वाट प्रसादाची वाट सगळेजण बघतायत आता चिंता नाही सगळ्यांना पोटभर खायला मिळणार आहे पण हे बघा भगवान परमात्म्यानं सांगितलं सगळ्या गोपाळांना गोपाळांनो सगळ्यांच्या शिदुऱ्या आणा सगळ्यांच्या शिदुऱ्या देवाने घेतल्या आपली शिदुरी त्याच्यात मिसळली त्याचा सुंदर गोपाळकाला केला मध्यभागामध्ये देव उभा टाकला आणि सगळे गोपाळ कमलाकृती कमळाचं जसं फुल असतं का नाही पाकळ्या अशा गोल तसं गोल आकारामध्ये सगळे गोपाळ भगवंताच्या शेजारी उभे टाकले भगवान परमात्मा आता प्रसाद देणार आहे आजचा प्रसाद देणारा माझा देव आहे वाटणारे संत आहेत आणि खाणारे तुम्ही आम्ही जीव आहोत म्हणून सगळ्यांनी अंतःकरणापासून एकदा प्रेमानं भगवंताच्या नामाचा घोष करायचा काय होतं नाम घोष केल्यानंतर प्रेमानं माझ्या मागं म्हणायचं बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की अशा जर नामाचा घोष केला हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे हजारो जन्माचं पाप माझ्या देवाच्या नामचिंतनानं उच्चारणानं नष्ट होतं तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतायत हरती दोष हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन
आनंद करती घर घर आनंद करती आनंद करती घर घर आनंद करती घरोघर 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 आनंद करती घरोघर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे हरती दोष आनंदाने करिता घोष. भगवंताचं नामचिंतन करणाऱ्याच्या जीवनातले दोष दूर होतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट, किंवा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. बरोबर आहे की नाही? हे सामर्थ्य संतांच्या नावात आणि भगवंताच्या नावात आहे. म्हणून नामघोष करायचाच असेल तर संतांच्या नामाचा करा, भगवंताच्या नामाचा करा. आपली पापं जळून जातील. कुणाचं तर नाव घेऊन त्याचं गुणगान गाण्यापेक्षा देवाचं संतांचं नाव घ्यायला काय हरकत आहे? म्हणून साधू संतांचं नाम घेत जा, भगवंताचं नाम घेत जा. भगवंताने गोपाळ काला केला, सगळ्या गोपालांना काल्याचा प्रसाद दिला. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि जीव आणि शिवाऐक्याचा काला, हे 3 प्रकारचे काले भगवंतांनी केले. आणि हे 3ही काले आम्हाला आज इथं मिळणार आहेत. सगळ्यांनी जसं प्रतिवर्षाला आनंदानं मोठ्या उत्साहानं एकत्रित येऊन सगळेजण या नामरूपी यज्ञाला सहकार्य करतात, तसं अखंडित निरंतर सहकार्य करीत जा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातली या भय नरका जाणे. चांगल्या कामाला सहकार्य करा. तुम्ही चांगल्या कार्यात जर 1 रुपया दान केलं तर त्याची परतफेड माझा भगवंत लाखो रुपयात करतो. भगवान देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं होतं, देवानं दुधाचा समुद्र दिला होता. तुम्ही देवाला द्यायला शिका, देव तुम्हाला भरभरून देईल. तोची एकदान शुरदाता, तो दानशूर आहे. त्याच्या दरबारात गेलेला कोणी रिकाम्या हातानं परत येत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून देवासाठी सहकार्य करीत जा. या नामदेवनगरमधील सर्व भाविकांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत साष्टांग प्रणिपात घालतो. उत्तरोत्तर तुमचं कार्य असं वाढत जाऊ. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचा सोहळा आनंदानं चालत राहू हीच प्रार्थना भगवत चरणी करतो.
भगवंतानं सगळ्यांना काल्याचा प्रसाद द्यावा, आनंदरूपी प्रसाद द्यावा, सर्वांच्या जीवनातलं दुःख आणि दारिद्र्य दूर माझ्या कान्हानं करावं, सगळ्यांना भक्तीची वाट, भक्तीचा मार्ग माझ्या देवाने दाखवावा आणि सगळ्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध बनवावं, एवढीच मागणी कृष्ण कन्हैयाच्या चरणी करतो. आणि धावत्या वेगामध्ये म्हणण्यापेक्षा झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 अवकाश सेवा संपलेली आहे. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्व भजनी मंडळाचे, गायक मंडळीचे अंतकरणापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो. मृदंगाचार्यांनी गोड मृदंग वाजवला त्यांचे आभार आणि विशेष धन्यवाद सिस्टमवाल्या दादांची गोड सिस्टम तुम्ही लावली, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आमचे हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय परमस्नेही परम मित्र नामाचा गजर या चॅनेलचे निर्माते म्हणायला हरकत नाही, किंवा ज्याने चॅनेल सुरू केलं आणि भगवंताच्या नामाचा गजर महाराष्ट्राबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साधू संतांचे विचार आणि भगवंताचं नाम पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय नामदेवजी महाराज उगिले महाराजांचे मनापासून आभार धन्यवाद. अतिशय गोड प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत नामदेव महाराज सुद्धा, अतिशय स्वभाव सुंदर आहे, त्यांचे धन्यवाद. आणि उपस्थित झालेल्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा मनापासून आभार. मंडपात बसलेले त्यांचे एकदा धन्यवाद, मंडपाच्या बाहेर बसले त्यांचे दोनदा धन्यवाद, आणि जे घरी कचकून खाऊन दचकून झोपले त्यांना कोटी कोटी धन्यवाद. देवानं सगळ्यांचं कल्याण करावं एवढं विनवणी देवाकडे करू आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, का संभ्रमा वैष्णव का संभ्रमा.